रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोडवरील हॉटेल स्वयंसिद्ध परिसरात सुरू असलेल्या मोरीच्या अर्धवट आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामामुळे मोरीमध्ये पाणी आणि घाण साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे रस्त्यांवर तसेच घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत असून दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची तक्रार देखील ग्रामस्थांनी केली आहे। या समस्येविरोधात शिवाजीनगर कोळीवाड्यातील भोसलेवाडी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निषेध आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। समाजसेवक अरविंद गायकर, कुणाल सतविडकर, ललित जैन कारभारी, प्रदीप बागडे आणि स्थानिक नागरिकांनी मोरीच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करून त्याचा टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली। कामाला विलंब झाला तरी चालेल, मात्र दर्जेदार आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणारे बांधकाम हवे अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित सांगळे यांनी आवश्यक सुधारणा करून मोरीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे। आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहोत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड ह्या रोडचं नाव आहे। या रोडला ह्या मोरीची जी समस्या आहे, गेली 15 वर्षापासून ही समस्या तशीच आहे। त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही। आता पावसाळा आला आहे आणि हा काम चालू केलेला आहे, तर असं आमचं म्हणणं आहे की हा मोरीचं काम पहिले उंच होतं, ते उंची कमी केली, पण हा काम होणार कधी? बरोबर ना? हा काम लवकर व्हायला पाहिजे। रुंदी पाहिजे होती ती त्यांनी रुंदी केलीच नाही, आणि जागा असताना सुद्धा त्यांनी रुंदी कमी केली। आणि ह्याच्यामध्ये भोसलेवाडीचे रहिवासी आहेत राहायला, आणि सर्व मुरुडचा 70% पाणी ह्या मोरीतून येतोय। त्याच्यामुळे आमची घरं भरली जात आहेत आणि हा अरुंद केला, हा रुंद पहिल्यासारखा रुंदच व्हावा, कारण रुंदाला जागा आहे म्हणून ते रुंद व्हावा। आणि हा जो उंची कमी केली ती व्यवस्थित करावी पुन्हा, आणि लवकरात लवकर, कारण की हे मे महिन्याच्या अगोदरपासून काम चालू आहे। आज जुलै उघडलेला आहे तरी सुद्धा हा काम पूर्णत्वास गेलेला नाही आहे, आणि ह्याच्यावर शासनाने लक्ष द्यावा आणि हा पावसाळा लवकरात लवकर पूर्ण करावा। पॅसेज वाढवतो त्याचा, आधी पाईप मोरी होती त्याच्यावर आपण स्लॅब ड्रेन करतो, स्लॅब ड्रेनचा पॅसेज वाढवतो ह्या बाजूला, तर पाणी ऑब्व्हियसली पास होणार आहे। जवळपास 3 टाइम्स आपल्याला वॉटरवे मिळणार। तर वॉटरवे म्हणजे किती तुम्हाला जागा मिळते पाणी पास होण्याचा? इथे पाईप मोरीमुळे फक्त 1.5 मीटर स्क्वेअर होतं, ते आता जवळपास 4.5 मीटर स्क्वेअर होणार, म्हणजे 3 पट होणार आहे। त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पाणी पास होणारच आहे। आणि राहिला प्रश्न पाणी तुंबायचा, ही सगळी जी नालिका आहे, गटर आहे, सगळे बघ भरलेले आहे। अर्धा 1 मीटर तिथे घाण साचलेली, ही जर तुम्ही नगरपालिकेकडनं साफ करून घेतली तरी पण पाणी तुमचं साठणार नाही, म्हणजे जे भोसलेवाडी वगैरे साचतं